नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीची युती झालेली आहे। शिंदेंची शिवसेना 92 ते 95 जागा लढवणार आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी हे 27 ते 30 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला 2 जागा दिल्या जाणार असल्याची माहिती आहे। नाशिकमध्ये सेना राष्ट्रवादीमध्ये युतीत शिंदेंचा सेना हा मोठा भाऊ असणार आहे, तर शिंदेंची सेना हा मोठा भाऊ असणार आहे, तर भाजप नाशिकमध्ये स्वबळावर लढणार आहे। नाशिकमध्ये आपण पाहतोय शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती झालेली आहे। शिंदेंची शिवसेना 92 ते 95 जागा लढवणार आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 27 ते 30 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला 2 जागा दिल्या जाणार असल्याची माहिती आहे। नाशिकमध्ये सेना राष्ट्रवादी युतीमध्ये शिंदेंची सेना मोठा भाऊ असणार आहे, तर भाजप मात्र नाशिकमध्ये स्वबळावर लढणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढतंय, मात्र भाजपनं स्वबळाचा नारा दिलेला आहे। कशा पद्धतीनं जागा वाटप झालेलं आहे, काय अपडेट? प्राजक्ता, नाशिकचा जर विचार केला तर नाशिकमध्ये महायुतीमध्ये शेवटच्या क्षणी मिठाचा खडा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भारतीय जनता पक्ष नाशिकमध्ये 122 पैकी 122 जागा या स्वबळावर लढणार आहे। भाजप 122 पैकी 122 जागा लढणार असल्यामुळे इकडे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे मात्र एकत्र निवडणूक लढणार असल्याचं समोर आलेलं आहे। कालच रात्री उशिरापर्यंत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांची एक एकत्रित बैठक पार पडली। या बैठकीला समीर भुजबळ, मंत्री नरहरी झिरवळ, त्याचबरोबर माजी खासदार हेमंत गोडसे असे शिंदेंच्या शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते। त्यांनी आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन युती करतोय अशा प्रकारची युतीची घोषणा देखील केली होती। मात्र जागा वाटप कोणाला किती जागा मिळणार हे मात्र रात्री उशिरापर्यंत निश्चित झालेलं नव्हतं। मात्र आता जी न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांकडून माहिती मिळते त्या माहितीनुसार शिंदेंची शिवसेना नाशिकमध्ये मोठा भाऊ म्हणून असेल, अर्थात शिंदेंची शिवसेना नाशिकमध्ये 90 ते 95 जागा या निवडणुकीमध्ये लढणार आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी जवळपास 25 ते 30 जागा नाशिकमधल्या निवडणुकीमध्ये लढणार आहे। तर आनंदराज आंबेडकर यांचा जे रिपाई आहे त्या रिपाईला 1 जागा देण्याचा निर्णय या महायुतीच्या पक्षातील घटक पक्षांनी केलेला आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि आनंदराज आंबेडकर यांची आरपीआय हे एकत्र निवडणूक लढणार आहे हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यांचं जागा वाटप जे आहे ते देखील फायनल झालेलं आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळते त्या माहितीनुसार शिंदेंच्या शिवसेनेनं रात्री उशिरापर्यंत जवळपास 80 ते 85 उमेदवारांना आपले एव्ही फॉर्म जे आहेत ते देखील दिलेले आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील 10 ते 15 लोकांना आपले एव्ही फॉर्म रात्री उशिरापर्यंत दिल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आता भाजपसमोर दंड थोपटून उभी राहणार आहे, तर इकडे महाविकास आघाडी जी आहे ती देखील एकत्र लढणार आहे। त्या ठिकाणी काँग्रेस, मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना हे 4 प्रमुख पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत। बरं, ठीक आहे लक्ष्मण, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि आता पुढची बातमी, मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत महायुती तुटलेली आहे। शिंदेंची शिवसेना आणि भाजप आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत। दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिलाय। भाजप 95 जागांवर स्वतःचे उमेदवार उभे करणार आहे, तर तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांनी खूप दक्षता घेतलेली आहे। उमेदवारांना वैयक्तिक फोन करून वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून एबी फॉर्म्स देण्यात आलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, मीरा भाईंदर महापालिकेत देखील निवडणुकीत आता महायुती तुटलेली आहे, काय अपडेट? खरं तर मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि भाजपाचे आमदार या ठिकाणचे जे नरेंद्र मेहता या दोघांमध्ये कलगीतुरा रंगला होता। कारण या ठिकाणी जी महायुती होणार होती तेव्हा नरेंद्र मेहताने 2 अटी घातल्या होत्या। एक तर आमचे तुम्ही घेतलेले कार्यकर्ते परत करा आणि दुसरी गोष्ट एक शिवार गार्डन म्हणून आहे ते गार्डन जे आहे ते जनतेला परत करा असा दावा त्यांनी केला होता। त्याचे उत्तर सरनाईकांनी सुद्धा दिलं होतं। त्यांनी सांगितलं होतं की ते जे गार्डन आहे दस्तूरखुद मेहतांनीच त्यावेळी अनुमोदन केलं होतं आणि तो त्यांनी दिला होता असं झालेलं। आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की तुमचे कार्यकर्ते आम्ही आमचे कार्यकर्ते जे आहेत ते तुम्ही परत करा असं दोन्हीकडून सांगण्यात आलं होतं। परंतु ही कुठेतरी काल रात्रीपर्यंत बैठक सुरू होती, परंतु बैठकीला यश आले नाही, कारण दोघांमध्ये अहंकाराचं
भाव जो आहे या ठिकाणी पाहायला मिळाला असं लोकांचं म्हणणं आहे. कारण या बरं. अहंकारामुळेच युती तुटल्याचं शिरसाट यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे विजय, धन्यवाद.